तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यातील जामोद ग्रामसेवा सहकारी सोसायटीची निवडणूक 22 मार्च रोजी पार पडली। यामध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाआघाडीने आपापले पॅनल उभे केले होते। निवडणूक आटोपल्यावर लगेच मतमोजणी करण्यात आली। यात 576 सभासदांपैकी 372 सभासदांनी निवडणुकीत भाग घेऊन हयात असलेल्या सभासदांपैकी 90% जवळपास एवढे जबरदस्त मतदान झाले। यामध्ये भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र गांधी, माजी सभापती रामेश्वर राऊत, गोपाल घाटे, युवा नेते सचिन हागे, किसना ताथरकर, प्रकाश चांडक, अनंत दामधर, मनीष गांधी, अनंत हांडे, समाधान डाबेराव, संदीप दलाल, सलाम खा पठाण व इतर सर्व भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नियोजनबद्ध व विनम्र प्रचाराला मतदारांनी भरघोस यश देऊन भाजपाचे एक सभासद बिनविरोध तर 12 सदस्य विजयी झाल्याने पूर्ण पॅनल भरघोस मताधिक्याने विजयी झाले आहेत। एकूण 13 सदस्य असलेल्या सोसायटीमध्ये महाविकास आघाडीचा एकही उमेदवार विजयी होऊ न शकल्याने महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाल्याची चर्चा परिसरात होत आहे। MCN न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे, जामोद।